परमेश्वर नगरी अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची किमया चहनिहार. हे बाई म्हणते माणसं तर येतातच. आमची एक महिला म्हणते की म्हणते हिंदू कोडबिलानं आणि चालत आले तेवढ्यानं हिंदू कोडबिल बाबासाहेबांनी पास करून घेतलं आणि म्हणून आमचे अधिकार आम्हाला मिळाले. आता अधिकाराच्या मार्फत मी इथपर्यंत येऊ शकली. नाही तर मला तर सजाची मनाई होती व पायात चप्पल घालू शकत नव्हती. हा काळ होता माझा नाही का. पण त्याच्यामुळे मी कमलाला चालत आली आणि या कल्पेश्वर नगरी गाठली असं त्या एका बाईला म्हणायचं आहे. का पुढे ती काय म्हणते. मुक्ती आंदोलनाची किमया कलमा आहे. आता शांत चित्तन आहे का. आता आपण जायचं मंचकावर चांगली चांगली व्यक्ती आले नाही का. नागुराव भाऊ, धवल साहेब, इंगळे साहेब, मुके साहेब, ऍडव्होकेट आमचे बागळे साहेब नाही का. विद्वान मंडळी या ठिकाणी बसली आहे आणि विचारवंत मंडळी आहे आणि म्हणूनच ते ऐकत आहेत.
याला आमचं पोटलंच नसतं तरी इथे बसलेच नसते नाही का तिकडे कुठेतरी दूर राहिले असते बरं त्यांना आवडते या कार्याबद्दल त्यांना गोडी आहे बाबासाहेबांच्या कामाबद्दल गोडी आहे म्हणून ते इथून फार नागपूरून आले बिचारे तो काही दाखवते प्रतिभा जय भीम मॅडम जय भीम जय भीम बाई जय भीम धन्यवाद जय भीम इंग्ले साहेब आणि मातोश्री इंग्ले इथल्या रस्त्याच्या ऐकून विचार आणि माझ्या पत गेलं या सावं ते बाई म्हणते जे इथं कार्यक्रम पाहायला आली ती एक बाई म्हणते इथल्या रस्त्याच्या ऐकून विचार माझ्या पत गेलं या सावं किती धन्यवाद देऊ आमच्या नेता सुरेश भाऊ नाही का किती धन्यवाद देऊ आमच्या नेते सुरेश भाऊ आणि मारी पुरुषोत्तम लेलं कहाणी आणि अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची अशी बहुजन मुक्ती आंदोलनाची या ठिकाणी आणि यानंतर मी बागडे साहेबांना पाचारण करतो त्यांनी एकच गाणं म्हटलं की दोन गाणे म्हटले तुमच्यासाठी ठीक आहे पण आम्ही पाचारण करतो मी थोडंसं गेस्ट करतो ठीक आहे